नमस्कार, मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत DC अँड ब्लडी व्हॅलेंटाईन ह्या सिनेमाचं. हा सिनेमा लोकेश कनकराज यांनी ॲक्टिंग केलेली आहे. तसेच त्यांच्याबरोबर वामिका गब्बी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर लोकेश कनकराज यांचं जे कॅरेक्टर आहे ते देवदास त्यांनी सादर केलेलं आहे. आणि वामिका गब्बी आहे, तिने चंद्रा हे कॅरेक्टर सादर केलेलं आहे. पोलीस आणि गँगस्टर ह्यांच्यामधली जो उंदीर आणि मांजरीचा जो चाललेला असतं रस्सीखेच, धावपळ किंवा त्यांच्यातले संघर्ष, त्यांच्यातल्या लढाया आणि त्याच्यात जाणारे जीव आणि हे सगळं होता चंद्रा आणि देवदासचं काय होतं हे पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. ओके. असं नाही आहे की याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण नाही पाहिल्यात. याआधीसुद्धा आपण अशातल्या गोष्टी थोड्याफार पाहिलेल्या आहेत, परंतु ह्याचं जे सादरीकरण आहे, याचा स्पेशली बॅकग्राऊंड स्कोअर अनिरुद्ध यांचं म्युझिक तुम्ही ऐकलं असेल, जे विक्रम या सिनेमात होतं. आणि ते ह्या सिनेमाची म्हणजे प्रत्येक जो सीनमध्ये ते अनिरुद्धचं बॅकग्राऊंड वाजतं तेव्हा त्या सीनला एलिव्हेट करतं, म्हणजे वरती नेतं. आता हा जो सिनेमा आहे हा बघायचा की नाही हे तुम्ही ठरवू शकता, पण नक्कीच जर तुम्ही पाहायला सुरुवात केली तर तुम्ही हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवेल याची मला नक्कीच खात्री आहे. आता येऊया निगेटिव्ह गोष्टींकडे. तर निगेटिव्ह गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिली निगेटिव्ह गोष्ट म्हणजे लोकेश कनकराज यांचं प्रेझेंटेशन. त्यांचा पदार्पण होतं आहे सिनेमातून, सो त्यांना रॉ ठेवायचा प्रयत्न केला आहे, ते ओके आहे, परंतु त्यांची जी हेअरस्टाईल आहे, त्यांचे जे विखुरलेले केस ते दाखवले आहेत त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला म्हणून काहीतरी असं अर्धा मार्क कट करावा असं वाटतं. आणि बाकी व्हायलेन्स तर आहेच. सो व्हायलेन्स तुम्हाला सिनेमाभर व्हायलेन्स आणि काटाकटी आणि मारधाड तुम्हाला सिनेमाभर तेच आहे. सो भरपूर व्हायलेन्स आहे. सो अडल्ट सिनेमा आहे. आणि वामिका गब्बी हिचं जे कॅरेक्टर आहे ते वेगळ्याच प्रकारे प्रेझेंट केलेलं आहे, वेगळ्याच प्रकारे तुम्हाला दाखवलेली आहे. वामिका गब्बीचं वेगळं रूप या सिनेमात तुम्हाला पाहायला मिळेल. सो ह्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहेत आणि हे सगळं बघून तुम्ही ठरवू शकता की ह्या सिनेमाला जायचं की नाही, ह्या सिनेमाला वेळ द्यायचा की नाही. तर हा सिनेमा अबाव ॲव्हरेज आहे आणि ह्या सिनेमाला मी देईन 5 पैकी 3 स्टार. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला तो तुम्हाला कसा वाटला, तुमचे काही स्पेशल कमेंट्स असतील तर नक्की द्या. थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.